नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। एक लेकरू ज्याला आपण लहानाचं मोठं करतो, तळ हातावरच्या फोडासारखं जपतो, त्याला काय हवं काय नको हे सगळं आपल्या कुवतीनुसार देण्याचा प्रयत्न करतो। खरं तर ही फलटणची महिला डॉक्टर अशीच एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली, लहानपणापासूनच हुशार, त्यामुळे बीडमध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं, कायम शाळेत पहिली, नंतर जळगावला जाऊन वैद्यकीय पदवी मिळवली। आई वडिलांच्या आणि कुटुंबाच्या डोळ्यातली स्वप्न, तिची ती जिद्द पाहून भावानं देखील चांगल्या पद्धतीने अभ्यास करून उच्च शिक्षण घेतलं। आता तिची बहीण, त्या वडिलांची मुलगी, त्या आईची मुलगी नोकरी निमित्त महाबळेश्वर आणि मग फलटण मध्ये आली। फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात जानेवारी 23 पासून काम करू लागली। बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील कवड गावातली एक मुलगी MBBS झाली। केवढा आनंद आईवडिलांमध्ये, नातेवाईकांमध्ये। 2 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने काम केलं। तिचे सहकारी, तिचे वरिष्ठ देखील हेच म्हणायचे की अतिशय कामात चांगले आहेत, निपुण आहेत, हुशार आहेत। त्यात पोस्टमार्टम हे डिपार्टमेंट सांभाळणं म्हणजे अवघडच। अनेक डेड बॉडी झालेले असतात आणि अशा वेळी हे शवविच्छेदन अहवाल देणं खरं तर हे कसबच असतं। तीही एक महिला डॉक्टर, खरं म्हणजे तिच्याबद्दल किती अभिमान, किती गर्व वाटायला हवा। आज महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत। वैद्यकीय क्षेत्रात देखील त्या उंच भरारी घेत आहेत आणि अशीच एक डॉक्टर गेली काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून दबावाखाली वावरते। मला पोलिसांकडून त्रास होतोय असं ती वरिष्ठ पोलिसांच्या कानावर घालते। नवे पत्रात देखील तसं नमूद करते। पण मग पोलीस तिच्याविषयी गैरसमज करतात आणि तिच्याच विरोधात तिच्याच वरिष्ठांकडे तक्रार दाखल करतात। हा कुठेतरी एक सुप्त संघर्ष, पण मानसिक दबाव या महिला डॉक्टरच्या वाट्याला येतो आणि त्यातूनच अखेर त्या आपल्या जीवनाची अखेर करते। होय, ही घटना आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील त्या महिला डॉक्टरची जिनं भाऊबीजेच्या दिवशी 23 ऑक्टोबरला आपलं जीवन संपवलं। आता एवढी हुशार, निपुण, कामात तरबेज असलेल्या आपल्या मुलीचं शेवटचं दर्शन घेताना त्या वडिलांना काय वाटलं असेल? जिला आपण इतकं जपलं, लहानाचं मोठं केलं, तिनं आपल्याला असं अचानक सोडून जावं। तुम्ही चांगले राहा, मीही चांगली राहते, हो मी भाऊबीजेला येते, असं शेवटचं बोलणं या बाप लेकींमध्ये झालं। पण ती काही आली नाही, आली ती तिची डेड बॉडी। आता माझ्या मुलीनं आत्महत्या केली असा शवविच्छेदन अहवाल सांगतो, पण एका बापाचं काळीज ते मान्य करायला तयार नाहीये। पोस्टमार्टम रिपोर्ट तयार करणारी ही फलटण मधल्या उपजिल्हा रुग्णालयातली महिला डॉक्टर एवढी वीक असेल? ती मनाने स्ट्रॉंगच असेल ना। अशा माझ्या मुलीनं जीवन संपवलंय, हे कुठल्या आईवडिलाला मान्य होईल, कुठल्या आईवडिलांना मान्य होईल, कुठल्या कुटुंबाला मान्य होईल?
कुठल्या भावाला मान्य होईल, कुठल्या बहिणीला मान्य होईल? आणि हे झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला, अंत्यसंस्कार झाले आणि त्यानंतर मात्र सुरू होते ती तिची बदनामी. अमुक तमुक कुणाशी तरी तिचं चॅटिंग सुरू होते, अमुक तमुक कुणाशी तरी तिचे फोन कॉल्स होत होते, अमुक तमुक कुणाशी तरी तिचे संबंध होते. अरे कुठल्या आई वडिलांना हे ऐकावंसं वाटेल? कुठल्या आई वडिलांना हे सहन होईल? आणि जेव्हा अशी वाक्य कानावर पडतात ना, तेव्हा बापाच्या काळजातून एक संताप बाहेर येतो, उद्विग्नता येते आणि मग तो म्हणतो, अरे माझ्या लेकराला न्याय द्यायचा सोडून माझ्या लेकराच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता. माझ्या लेकराच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्यांच्या तोंडात किडे पडतील. काय चुकलं या बापाचं? काय चुकलं? जी मुलगी आता भाऊबीजेला येणार आहे, आपण एकत्र दिवाळी साजरी करणार आहोत, अशा मुलीची डेड बॉडी ॲम्ब्युलन्स मधून यावी? बर तिला मेल्यानंतर देखील किती यातना सहन कराव्या लागतायत बघा ना. 23 तारखेला आत्महत्या केली, आज 29 तारीख गेली तरी 6 दिवस तिच्याविषयी फक्त आणि फक्त बदनामी सुरू आहे. हॅशटॅग स्टॉप डिफमेशन. ही बदनामी थांबवा, हा ट्रेंड चालवा. अरे त्या बापाकडे बघा, डोळ्यातले अश्रू संपले, तोंड कोरडं पडलं. काय करायचं त्या आईनी, तिच्या बहिणीनी, तिच्या भावानी? जी बहीण रक्षाबंधनाला आली आणि आता भाऊबीजेला येणार आहे, ओवाळणी घालणार आहे मला, त्या बहिणीला मला शेवटचं पाहायला लागावं ते असं? काय दिवाळी झाली असेल हो त्यांच्या घरी, आणि काय सणसूद. हो पोटची लेक गेली ना की कसा गोळा येतो ना पोटात, ते त्या बापालाच माहिती. जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. आणि इकडं फक्त नाहक बदनामी. काय त्या बापाची अवस्था असेल आणि काय त्या बापाचं म्हणणं असेल. आजही त्या बापाच्या नजरेसमोर ते लेकरू येत असेल. त्या बापाची व्यथा सांगतो. काय म्हणाले परवा, फोन लावला मी, कधी येणार दिवाळीला? त्यावर ती म्हटली सुटी नाही हो, पण येते म्हटली. मग आम्ही त्या अगोदर 1 दिवस तिला भेटायला गेलो. तिथं गेल्यावर ती म्हटली की इथं नको जेवायला. कसं आहे, मी ज्यांच्या घरात राहते किंवा घरमालक जे त्यांची माणसं, परत आपली एवढी सगळी माणसं, मी आज तुम्हाला कुठेतरी दुसरीकडे जेवायला नेते. नेलं तिने, जेव खाऊ घातलं. आता ती घरी येणार आहे, आता तिला आपण जेव खाऊ घालणार आहोत, तिला फराळ बांधून परत देणार आहोत. अहो ती आलीच नाही. काय करायचं अशा बापानं? खरं तर या अशा संतप्त प्रतिक्रिया येतात ना, तेव्हा बाप आठवतो, जो उशीत मुसमुसून रडत असतो. आई सगळ्यांसमोर ओक्साबोक्षी रडू शकते हो, पण बाप नाही. ज्या पोटच्या गोळ्याला एवढं लहानाचं मोठं केलेलं असतं आणि आज ती MBBS म्हणून काम करतीये. या पोरीनं आई बापाचं नाव काढलं असं जेव्हा लोक म्हणतात, तेव्हा बापाच्या सदऱ्याची कॉलर देखील टाईट होते, भले कॉलर नसली तरी. अशी मुलगी जेव्हा सोडून जाते ना, आणि अशा मुलीविषयी जेव्हा असं काही कानावर पडतं, तेव्हा त्या बापानं काय करायचं? त्यांचं वाक्य आहे, माझ्या लेकराला कसं मोठं केलं ना, हे मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. म्हणजे किती हालापेष्टा सोसल्या असतील, पोटाला चिमटे काढले असतील, तेव्हा तिला पुस्तके मिळाली असतील.
पोटाला चिमटे काढले असतील तेव्हा तिच्या हॉस्टेलचा खर्च केला असेल. पोटाला जेव्हा चिमटे काढले असतील ना, तेव्हा कुठे तिला ते पैसे पुरवू शकले असतील. म्हणाली होती ती, तुम्ही चांगलं राहा, मी चांगली राहते. या भाऊबीजेला घरी येते. शेवटचं बोलणं हे बाप लेकाचं. अशा वेळी कुठला बाप रागावणार नाही, कुठला बाप उद्विग्न होणार नाही. कानावर आज सगळीकडे माध्यमांच्या द्वारे त्यांच्या कानावर फक्त एकच, बदनामी. अहो, ज्या मुलीने एवढ्या कष्टातून स्वतःचं आयुष्य घडवलं, शिक्षण घेतलं, त्या मुलीविषयी अशी बदनामी. अहो, मेल्यानंतर तरी, ती गेल्यानंतर तरी थांबा ना कुठेतरी. किती दिवस चालणार हे? आज किती दिवस झाले आणि कुठेतरी हे थांबायला हवं. अहो, इकडे पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणात तेच झालं. स्त्रियांवर चारित्र्य हनन, बाकी काही नाही. हा एक सगळ्यात मोठा हत्यार आहे पुरुषाकडे आणि तो ते वापरतो. आणि काही महिला देखील त्यामध्ये सामील होतात. हे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. किती म्हणजे, अहो, ती गेल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. त्या वैष्णवी हगवण्याच्या सासरच्या लोकांचं वकीलपत्र घेणाऱ्या वकिलानं भर कोर्टात तिचे व्हॉट्सअप मेसेज, चॅटिंग आणि काय कुठे काय हे सगळं सांगितल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात भडका उडाला. भले कायद्याच्या पळवाटा असतील, कायद्याचे काही पेंत्रे असतील, ते वापरत असतील, पण आरोपीच्या बचावासाठी पण जी गेली तिचं काय, तिचं काय? अहो, मेल्यानंतर सुद्धा यातना. बर, ह्या यातना जिवंतपणी तिच्या आई वडिलांना भोगाव्या लागल्यात. ते तर फक्त नुसतं आता शरीरानं जिवंत आहेत, मनाने मारलंय त्यांना. आपण त्यांची मुलगी गेली तेव्हा तर मेलेच ते, आणि आता त्यांच्या मुलीची बदनामी करून आपण त्यांना कितीदा मारणार आहोत? हे योग्य आहे? खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणावर पडदा लवकरात लवकर पडला पाहिजे, तात्काळ तपास व्हायला पाहिजे. आणि हे प्रकरण पूर्णपणे धसात जाऊन या प्रकरणामध्ये त्या महिला डॉक्टरला ज्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केलं, ज्यांनी दबाव टाकला, त्यांना फासावर लटकवलेलं पाहिलं पाहिजे. बघा ते काय म्हणाले होते. सुरुवातीला तर मला ही घटना कोणी सांगितलीच नाही, कळवलीच नाही, आणि तिच्या जवळही जाऊन दिलं नाही. माझ्या मुलींचा ज्यांनी छळ केला, ज्यांनी त्रास दिला, त्यांना फाशीच झाली पाहिजे. मग ते खासदार असो, आमदार असो, आणखी कोणी असो, माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. एक बापाची आर्त हाक आहे. परवाच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या संदर्भामध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयात त्या गेल्या. फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धुमाळ असतील किंवा जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन डॉक्टर युवराज करपे असतील, यांची भेट घेतली आणि मग पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये वेगवेगळे खुलासे केले. त्यांनी त्या महिला डॉक्टरच्या फोनमधील सीडीआर बद्दल सांगायला सुरुवात केली. यावर सुषमा अंधारे यांनी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आवाज उठवला. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की पोलिसांना प्रश्न विचारायचा आहे. पोलिसांना त्या मुलीचा मोबाईल आणि तिचं सीडीआर लीक करण्याचा अधिकार दिला कोणी? काय गरज होती हे माध्यमांपर्यंत पोहोचवण्याची किंवा आणखी कोणाला तरी हे सांगण्याची की अमुक तमुक रिलेशन्स होते, अमुक तमुक व्हॉट्सअप चॅटिंग चालू होतं म्हणून?
हे सीडीआर महिला आयोगाला दिले असं जर आपण गृहीत धरलं, मग त्यांनी कोणत्या अधिकाराखाली त्याबद्दल भाष्य केलं, त्यांना तो अधिकार आहे का असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. हा महिला आयोग आहे ना, महिलांच्या बचावासाठी, महिलांच्या संरक्षणासाठी, महिलांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून ज्याने अन्याय केलाय त्याला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कसला महिला आयोग? ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा महिला आहेत, पण त्या एका मृत झालेल्या महिलेविषयीचे सीडीआर्स, व्हॉट्सअप चॅट्स माध्यमांसमोर सांगतायत. अहो, कुणाला सहन होणार आहे? तो तपासाचा भाग आहे, तपासापर्यंत मर्यादित राहू देत ना. मूळ कारण आत्महत्येच आहे. आत्महत्या का करावी लागली? तिच्यावर कुणी दबाव टाकला? तिला कुणी प्रवृत्त केलं? याची उत्तर द्या ना. तिच्या हातावर गोपाळ बदने, प्रशांत बनकर 2 नावं आहेत. अटक केली, कोठडीत टाकलं, तपास संपला. अहो, करा ना बोलतं त्यांना. ती जर पूर्णपणे ढळढळीत लिहित असेल या दोघांची नावं, तर काहीतरी कनेक्शन आहे ना. आता तर तिच्या घरच्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे तिचं अक्षरच नाहीये. मग तिच्या डाव्या तळहातावर हे लिहिलं कुणी? किती गुंतागुंत आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. स्वतः सुषमा अंधारे म्हणाल्यात, या प्रकरणामध्ये ज्यांची कुणाची नावं येतात त्या सर्वांना चौकशीच्या फेऱ्यात घ्या. 2 नोव्हेंबर पर्यंत जर हे घडलं नाही तर 3 नोव्हेंबरला मी स्वतः फलटण पोलीस ठाण्यात जाणार आणि मग रुपाली चाकणकरांनी यामध्ये पडायचं नाही. खरं म्हणजे ही SITच नेमलीच पाहिजे. सुषमा अंधारेने तर त्यापुढे जाऊन सांगितलं, हे स्थानिक पोलिसांच्या आतलं पहिले प्रकरण बाजूला घेऊन एक उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी नेमा. SIT नेमायचीच झाली तर उच्च पदस्थ IPS महिला अधिकारी नेमा. या सगळ्या मागण्यांमध्ये आज बशीरगंज भागातील टॉवरवर, बीडमध्ये अक्षरशः लोकांनी टॉवरवर चढून आंदोलन केलंय. या ठिकाणी त्यांनी नुसतं आंदोलन केलं नाही तर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता हे एवढं सगळं घडतंय, एका महिलेविषयीचा आत्महत्येचा तपास आहे, पण वळण मात्र वेगळं द्यायचा प्रयत्न केला जातोय. अहो, वेल एज्युकेटेड MBBS पोस्टमार्टम डिपार्टमेंट सारख्या ठिकाणी काम केलंय तिने. तेच प्रभारी अधीक्षक डॉक्टर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2025 पासून आज तागायत 36 पोस्टमार्टम केले. सगळ्यात जास्त रेकॉर्ड तिच्या नावावर आहे. म्हणजे कामात एकदम जबरदस्त, हुशार, तरबेज. 24 तास ड्युटीचा पॅटर्न तिथे. आणि अशा मृत पावलेल्या महिला डॉक्टर विषयी आपण हे अशी भाष्य करतो. या अमुक तमुक नातेवाईकांनी हे सांगितलं, या अमुक तमुक नातेवाईकांनी हे सांगितलं, आणि मग सुरुवात दळण दळायला. भले राज्य महिला आयोगाने हे सांगितलं असेल, पण हे सांगण्याने फरक काय पडतो? गरज काय आहे? तपासात काय फरक पडला ते सांगा. त्या गोपाल मदनेचा मोबाईल शरण आलाय आणि मोबाईल लपवून ठेवलाय. किती बदमाश आहे. आणि 2 दिवसांनी नातेवाईक जमा करतायत. 2 दिवसांनी त्या मोबाईल मधलं भज घाललं असेल यांनी. काय ठेवलं असेल त्या मोबाईल मध्ये? का नाही शंका येणार पुरावे नष्ट केल्याचा? वेडे आहेत का ते त्यांचे नातेवाईक? आत्महत्या केली हे कळताच यांनी फलटण का सोडावं?
कुठेतरी पाणी मुरतंय ना. आता सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणतायत की पुरावे काही नष्ट झालेले नाहीयेत, कुणी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आता निर्णायक टप्प्यावर तपास आला. यायलाच हवा आणि तो आलाच पाहिजे. या प्रकरणातला एक एक धागा जोडा आणि जो कोणी दोषी असेल त्याला फासाच्या दोरावर लटकवा. अहो काय चाललंय हे? लाडकी बहीण योजना राबवता लाडकी बहीण असुरक्षित व्हायला लागली. ती स्वतःहून म्हणते मला पैसे नको, सुरक्षा द्या. रस्त्यावर असुरक्षित, घरात असुरक्षित, ऑफिसमध्ये असुरक्षित. करायचं काय तिने? तुमच्या आमच्या घरात असा प्रसंग घडलाय आणि कुणीतरी आपल्या घरातल्या एखाद्या गेलेल्या व्यक्तीविषयी असं जर ती बोलत असेल तर काय अवस्था होईल? असं जर कोण बोलत असेल तर हेच वाक्य येणार ना, तोंडात किडे पडतील जे माझ्या लेकराच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील. काय चुकलं त्या बापाचं? काय चुकलं त्या बापाचं? खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष निष्पक्षपातीपणे तपास व्हायला पाहिजे, काळजीपूर्वक तपास व्हायला पाहिजे, पारदर्शक तपास व्हायला पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी बाहेर यायला पाहिजे, व्हायलाच पाहिजे. तिची बदनामी थांबवली गेली पाहिजे. स्टॉप डिफॉर्मेशन हा हॅशटॅग सगळीकडे पसरला पाहिजे. तिची बदनामी करण्याचे अधिकार कुणालाच नाही या जगामध्ये, कुणालाच नाही. रोज आपलं उठसूट गुराळ अरे मरणानंती वैराणी आपण म्हणतो, मेल्यानंतर शत्रुत्व संपतं. तिचं तर कुणाशी शत्रुत्व होत? ज्याच्याशी शत्रुत्व होतं किंवा नव्हतं ते तपासात बाहेर येईल ना. पण मेलेल्या माणसाची बदनामी करण्याचे अधिकार कोणत्याही माणसाला नाही. आणि इथे एक महिला आहे. काय झाले की महिलांवर पहिलं बालंट येतं ते त्यांच्या चारित्र्यावर संशय, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे, तिची बदनामी करायची. या पलीकडे दुसरं काहीच होत नाही. हा पुरुषी अहंकार कशाला हवा? हा पुरुषी अहंकार महिलांमध्ये पण येतो, हे वाईट आहे. आज तिच्या बाजूने कुणी हवं का नको? अरे तिला एकाकी पाडलो आपण. आज तिच्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रानं पेटून उठलं पाहिजे. ती आमची पण लेक आहे, आमची बहीण आहे, या उद्देशानं पुढे यायला पाहिजे आणि तिला न्याय देण्यासाठी झगडलं पाहिजे. माझ्या घरातली होती ती, हे जेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेतल्या प्रत्येक कुटुंबाला वाटेल ना, तेव्हा तिची बदनामी करण्याचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही तो. फक्त तेवढी अंगात धमक ठेवा. कोणत्याही मुलीची, कुठल्याही लेकीची बदनामी करणं हे योग्य नाही. एखाद्या लेकीला, एखाद्या मातेला आपण जे बोलतो त्या बोलताना 10 वेळा विचार करायला हवा. काही माहित नसतं, उगाच याने कानात सांगितलं तो त्याच्या कानात टाकतो, तो त्याच्या कानात टाकतो. काय माहितीये तुम्हाला आम्हाला ह्या प्रकरणातलं? ऑथेंटिकरित्या माहिती पोलीस देतील त्यावेळी हे क्लिअर होईल. आज स्पष्टपणे त्या हॉटेल मालकानं एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्ट केलंय, एकटीच होती ती. मग कशाला बदनामी हवी? तिची बदनामी थांबवणं हे पहिलं काम आहे. अरे ती तर निघून गेली, तिची स्वप्न अधुरी सोडून गेली, आपल्या आई वडिलांना शेवटचं तोंड दाखवून गेली, तेही मरणाचं तोंड. मृत्यू समयीचं तोंड आपल्या लेकराचं पाहताना त्या आई वडिलांची अवस्था काय झाली असेल ना, त्या आई वडिलांच्या काळजाला विचारा. कुठल्या लेकराची बदनामी करण्याचे अधिकार आपला नाही. त्यामुळे सगळ्यांनी बातमी देताना, बातमी सांगताना, माहिती देताना, माहिती घेताना
तिची बदनामी होणार नाही एवढी कृपा करून काळजी घ्या. टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून मला एवढंच म्हणायचं आहे की आज ही आपल्या घरची लेक आहे असं समजून चाला. बदनामी करणाऱ्याला थांबवा, रोखा. कारण की आज तिच्या आईवडिलांवर काय प्रसंग गुदरलाय ना तो त्यांनाच ठाऊक आहे. आई-वडिलांनी मुलांच्या अंत्यसंस्काराला राहावं हजर, यासारखं दुर्दैव या जगात नसतं हो. अहो, मुलांनी पाणी द्यायचं असतं आई-वडिलांना, शेवटचं पाणी प्यायला द्यायचं असतं. इथं काय झालं हो? त्यामुळे ही लेक आपली आहे, ही आपल्या घरातली, आपली बहीण आहे, आपली मुलगी आहे असं समजून, असं मानून तिची बदनामी करणाऱ्याला वेळीच त्याचं थोबाड बंद करता आलं पाहिजे. मग तो कोणीही असो, कितीही उच्च पदावर असो, अशा माणसांना थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की या महिला डॉक्टरची बदनामी थांबवा. #स्टॉप डिफॉर्मेशन. कारण ती कुणाची तरी लेक होती, ती कुणाची तरी मुलगी होती, ती कुणाची तरी बहीण होती. या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग तारतम्यानं बोला. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.